ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे सध्या निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामुळे संपूर्ण परिसर धुक्याच्या दाट चादरीनं वेढला गेला असून आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक आनंद घेत आहेत. राज्यासह विविध भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक चिखलदऱ्याकडे आकर्षित होत आहेत. हिरवाईनं नटलेले डोंगर, धबधबे आणि थंडगार वाऱ्यामुळे पर्यटकांना अनोखा अनुभव मिळतोय. सकाळच्या वेळी दाट धुकं आणि रम्य निसर्ग पाहण्यासाठी विविध पॉइंट्सवर पर्यटकांची गर्दी होते. स्थानिक व्यावसायिकांना देखील याचा मोठा फायदा होत असून पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. तर चिखलदऱ्यामध्ये आता दाट धुक्याची चादर पसरलेली आहे आणि याचा आनंद घेण्यासाठी आता अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आता पर्यटक हे चिखलदऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत. दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी. पाहूयात. विदर्भात सध्या मुसळधार पावसाची बॅटिंग चालू आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा मेळघाटमध्ये सध्या प्रचंड अशी पर्यटकांची गर्दी झालेली आहे. खरं तर विदर्भातलं सर्वात मोठं जे स्थळ आहे ते चिखलदरा मेळघाट या ठिकाणी मोठं पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं मोठं आल्हाददायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पांढरे शुभ्र अशी धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आहे. आपल्यासोबत काही पर्यटक देखील आपण पर्यटकांशी देखील बातचीत करणार आहोत. सर, काय सांगणार, कुठून आला तुम्ही? आम्ही ऍक्च्युली वर्धेवरनं आलेलो आहे आणि हे चिखलदरा म्हणजे हे तिसऱ्यांदा मी इथे आलो आणि पावसाळ्यात तर सगळ्यांनी इथे नक्कीच यायला पाहिजे. इतकं सुंदर, म्हणजे आपण म्हणू शकतो की विदर्भातलं स्वित्झर्लंड आहे असं म्हणू शकतो. तिथे जाण्याचीच गरज नाही, त्याच्याही पेक्षा सुंदर हे आहे असं मी पर्सनली म्हणजे माझा अनुभव सांगतो आणि हा अनुभव इथे आल्यावरच आपण घेतला पाहिजे. खूपच छान आणि रम्य ठिकाण हे आहे. हे छानच जागा आहे आणि अजून डेव्हलपमेंटची गरज आहे, पण मस्त जागा आहे. छान वाटतं, वातावरण अतिशय रम्य आहे, सुंदर वाटतं इथे. आणि जेव्हा बघावं तर असं वाटतं बघ इकडे धुकं आणि असं ढग आलेले आहेत, अंगाशी खेळतात असं वाटायला लागलं. रविवार असल्यामुळे जर बघितलं गेलं तर वीकेंड आहे, सर्वांना सुट्ट्या असतो. या सर्वांना जर बघितलं गेलं सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी खरं तर विदर्भाचं सर्वात मोठं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरामध्ये मोठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे. आणि निश्चितच जर बघितलं गेलं तर विदर्भातल्या लोकांनी पर्यटन जर करायचं असेल तर चिखलदरा मेळघाटमध्ये नक्की या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया ते पर्यटकांनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.